तर आज आमची निघालेली होती धम्मस सहल. तर त्या धम्मस सहलमधलं तिसरं ठिकाण आहे स्नानभूमी. तर हे स्नानभूमी यवतमाळला आहे आणि इथे एंट्री तिकीट 20 रुपीज आहे. आतमधला परिसर एकदम छान आहे आणि सगळीकडे हिरवळ आहे. इथे आतमध्ये नदीसुद्धा आहे. गार्डन एरियासुद्धा खूप छान आहे आणि खूप छान मेंटेन केलेलं आहे. त्यानंतर आम्ही पूर्ण परिसरसुद्धा फिरलो. इथेच आम्ही जेवणसुद्धा केलं. इथे माहिती सांगत होते. त्यानंतर इथे अशोक स्तंभसुद्धा आहे, तिथे व्हिडिओ केले. आणि सगळीकडं खूप छान बौद्धमय वातावरण आहे. सगळीकडे हिरवळ आहे. ज्यांनासुद्धा निसर्गरम्य वातावरण आवडते ते नक्की एकदा व्हिजिट करा. हे चारही ठिकाणे खूप छान आहेत. याचा पहिला फर्स्ट पार्टसुद्धा मी टाकलेला आहे, तो सुद्धा नक्की बघा. त्यानंतर इथे 5 दिवसाचं मेडिटेशन सेंटर आहे, म्हणजे विपासना सेंटर. तुम्ही नक्की इथे येऊ शकता. आणि इथे तथागत गौतम बुद्धांच्या खूप छान मूर्ती आहेत, जे मी कधी बघितल्या नाही तशा मूर्ती मला इथं पाहायला मिळाल्या. मला फार आवडलं. इथले भंतेजींनी बरीचशी माहिती सांगितली, ती सुद्धा खूप छान वाटली, नवीन वाटली ऐकण्याला सुद्धा आणि मनसुद्धा खूप छान रमले इथे. इथेच आम्ही जेवण केलं होतं. त्यानंतर आम्ही चौथं ठिकाण म्हटलं तर जेतवन प्रतिष्ठान, हे सुद्धा यवतमाळकडेच आहे. इथे सुद्धा सगळीकडे हिरवळ आहे आणि सगळीकडे कोरीव काम केलेलं आहे. त्यानंतर आम्ही विहारात गेलो, वंदना म्हटली आणि आम्हाला 5-6 वाजले होते तेव्हापर्यंत आम्ही इथे वंदना म्हटली. त्यानंतर इथे ही जी मूर्ती आहे ही सगळी कोरीव काम केलेली मूर्ती आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा नक्कीच